नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काबुली चण्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कुकर गरम करत ठेवलाय। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरे, त्यात टाकायचे तेजपत्ता, त्यात टाकायचे थोडीशी एकदम हिंग पावडर आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। चॉपरला एकदम बारीक केलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला भाजलेला आहे बघा। त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी एकदम हळद, घरची हळद आहे बघा, कलर मस्त असा येतो। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला लसूण, आलं, हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे मी। तुम्ही पेस्ट जरी टाकली की नाही लसूण आल्याची तरी पण चालेल। आता हे 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं एक छोट्या आकाराचं एक टोमॅटो। आता हे पण आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचे, जेणेकरून हे सॉफ्ट होईल। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करू एकदम बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। त्याच्यामध्ये मिरची पावडर घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। छोटा अर्धा चमचा जिरे पूड घेतलेले, गरम मसाला पावडर छोटा 1 चमचा घेतलेला आहे, धनेपूड मोठा 1 चमचा घेतलेला आहे आणि ही मिरची पावडर नुसती आहे, कलरवाली आणि तिखटवाली। हे काय करूया आपण चांगलं परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आणि गॅस आहे बारीकच। आता ह्याच्यामध्ये आपण हे काबुली चणे टाकून घेऊया। हे कमीत कमी 8 तास भिजत घातले होते। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतले होते आणि भिजल्यानंतर पण मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे काय करूया म्हणते का ह्याच्यामध्ये परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलंय बघा। गॅस केलेला आहे मीडियम। त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर, लसूण आल्यावर पण मी कुटून घेतलेली होती आणि वरनं पण थोडीशी कापून टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये टाकणारे थोडंसं कोमट पाणी, अर्धा ग्लास वतलेला आहे बघा। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलंय बघा। पाणी आपल्याला जास्त नाही पाहिजे, कारण ग्रेव्ही आपल्याला नाही पाहिजे, त्यामुळे एकदम थोडीशी हलकीशी ग्रेव्ही राहिली तरी चालेल। आता ह्याला आपण झाकण लावून घेऊया आणि काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या जरी केल्या तरी चालतील किंवा 5 जरी केल्या तरी चालतील। आता मी काय करणार आहे, बारीक गॅसवर ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। बारीक गॅसवर बघा मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। 5-6 जरी शिट्ट्या केल्या तरी चालतात। 4 शिट्ट्यामध्ये बघा किती मस्त असं शिजलेलं आहे। मला दाखवते, एकदासुद्धा उघडलेलं नाही, एकदम सॉफ्ट झालेलं आहे बघा। लगेच त्याचा चुरा होता। अशा पद्धतीत करायचं मस्त। सगळ्या रेसिपी अपलोड आहेत बरं का, छोले भटुरे वगैरे सगळ्या मी टाकलेल्या आहेत। तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, 1 नंबर लागतं चवीला। आणि ग्रेव्ही पाहिजे असली तर पाणी मग थोडंसं वाढवा, कारण हे एकदम सुक्कं झालेलं आहे। थंड झालं तर एकदम सुक्कं होणार। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।